हा व्हिडिओ तयार करून टाकला ना तो पूर्ण चुकीचा व्हिडिओ आहे। याच्यात जो तुषार पडवळ नावाचा व्यक्ती तो दुसराच कोणीतरी, त्याला काय आम्ही आमच्यातलं कोणी ओळखत नाही। व्हिडिओ टाकला त्याच्यात एक थार गाडीमध्ये साहेबांसोबत फिरताना 2 मुलांना दाखवलं। ते हे दोघं आहे आणि मी स्वतः तो व्हिडिओ शूट केला होता। सार्थक कांदळकर आहे, साई कांदळकर आहे, आम्ही तळेगावचे सगळे। आम्ही हा व्हिडिओ शिर्डीला बनवला होता। यांचा आणि त्या गांजाचा धंद्याचा काही संबंध नाही, कुठला संबंध नाही। तुम्हाला त्या व्हिडिओचे पूर्ण पुरावे पाहिजे असेल तर तो व्हिडिओचे पुरावे पण आहे, गाडी पाहिजे असेल तर गाडी पण खाली लावलेली आहे। तर ते तुषार पडवळ हा व्यक्ती नाहीच आहे। तुम्ही त्याचे म्हणजे त्या व्यक्ती जर कोणी असेल तुषार पडवळ त्याला तुम्ही भेटा, तो कोण आहे त्याच्यावर कारवाई करा, काही आमचं म्हणणं नाही। पण तो व्हिडिओमध्ये जे दाखवताय काही साहेबांचे कार्यकर्ते, थोरात साहेबांचे कार्यकर्ते असं व्हिडिओ असं धंदे करताय, चुकीचे धंदे करताय, गांजा विकताय, तर हे पूर्ण चुकीचं आहे। आम्ही काय असं काही करत नाहीये। तुम्ही याच्याबद्दल आमच्याबद्दल काय चौकशी करायची असेल त्या चौकशीला आम्ही सामोरे जायला तयार आहे। आपण काय म्हणणार आहात? खोटे व्हिडिओ बनवून अशी बदनामी करणं चुकीचं आहे। मानसिक त्रास होतो अशा व्हिडिओने। सगळेच समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो। असे व्हिडिओ चुकीचं म्हणजे जे काय असेल ते खरं दाखवलं पाहिजे। तर असं झालेलं आहे, तर असे व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर त्यांना काहीतरी बेनिफिट भेटत असेल, पण आमच्यासारखे जे काही होतकरू मुलं आहेत त्यांनी खूप कष्टातून किंवा संघर्षातून एक उच्च शिक्षण आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे। सगळे याच्यातले बी सिव्हिल झालेले आहेत। तर सगळ्यांनी उच्च शिक्षण घेऊन व्यवस्थितपणे आपले व्यवसाय करत आहे। त्याच्यातून आम्ही काहीतरी कमाई करून अशी काहीतरी वस्तू घेतली आणि ती अशा वाईट दृष्टिकोनातून व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांचा दृष्टिकोन आमच्याकडे बघण्याचा एवढाच झालेला आहे की हे मुलांचे बिझनेस हा नसून तर हा बिझनेस आहे। त्याच्यामुळे आम्हाला सर्व समाजाकडून, मित्रपरिवाराकडून किंवा आमच्या पाहुण्यारावळ्यांकडून खूप सारं म्हणजे काय ते मानसिक त्रास झालेला आहे। तरी पण एक हात जोडून विनंती आहे का असे कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ आमचे बनलेचे, आम्ही व्हायरल झालेलोच ऑलरेडी, फक्त आता इतर कोणाचे व्हिडिओ बनवू नका, कारण त्यांना समाजातून उठायला खूप वेळ लागत नाही। तेव्हा अशी व्हिडिओ प्लीज करून तयार करत जाऊ नका। आपला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तर काय म्हणणार आहात? काय आपण पुढे कारवाई वगैरे काय करणार आहे? काय म्हणणं आहे यावर आपलं? हो, कारवाई तर झालीच पाहिजे आणि कारवाई करणार आहे। तुम्ही स्वतः करणार आहे का काही? हो, आम्ही स्वतः कारवाई करणार आहे। तर आपल्या यशोधन मार्फत आम्ही कारवाई करणार आहे। आमची लीगल टीम सगळ्याची पुष्टी करत आहे। आमचे जुने व्हिडिओ आणि सगळे व्हिडिओ आम्ही मागचे व्हिडिओ आम्ही इंस्टाग्रामवर टाकले होते, सगळे एकत्र करत आहोत आणि आमची जी वकील टीम आहे ती चांगल्या पद्धतीने सगळे आम्ही करून काहीतरी ऍक्शन करणार आहोत।